स्वप्न मोठी असतील तर ती सत्यात उतरवण्याचा संघर्षसुद्धा मोठाच असेल. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 4.3 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हा घटक पाहणार आहोत. आणि जसं मी कालच सांगितलं होतं की अर्थशास्त्रामधला हा सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक आहे आणि बरेच विद्यार्थी हा टॉपिक वाचल्यानंतरच अर्थशास्त्र हा विषय वाचायचं सोडून देतात किंवा स्किप करण्याचा निर्णय घेतात. तर हा विषय अगदी सोप्या भाषेमध्ये GDP असेल, NDP असेल, या कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. आणि नक्कीच हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट सोप्या वाटतील. तत्पूर्वी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. एक म्हणजे बऱ्याच जण, जे मी स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज सुरू करते तर त्याच्याबद्दल बरेच जण डाऊट विचारतात की चौथीचं भूगोलचं जे पुस्तक आहे ते टेलिग्रामवरती कसं सर्च करायचं. तर तुम्ही सरळ आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथे जाऊन तुम्ही चौथी भूगोल असं मराठीमध्ये सर्चमध्ये जर टाईप केलं, याच पद्धतीने टाईप करा, तुम्हाला लगेच ते बुक मिळून जाईल. सेम या पद्धतीने टाईप करा चौथी भूगोल, ते बुक तुम्हाला लगेच मिळून जाईल. दुसरी एक शंका, ज्या कमेंटला मी मुद्दामहून आन्सर दिलं नाही, त्या कमेंट्स म्हणजे की मॅडम तुम्ही क्वेश्चन्सचा जो नंबर आहे तो वाढवा, म्हणजे जास्त क्वेश्चन्स घ्या. मला जास्त क्वेश्चन्स घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्यावेळेला मी क्वेश्चन्सची संख्या वाढवेन तेव्हा एक्सप्लेनेशन ॲटोमॅटिकली कमी होईल. त्याचं रिझन म्हणजे काही हेल्थ इश्यूज आणि इतर काही प्रॉब्लेम्समुळे मी जास्त वेळ लेक्चरसाठी देऊ शकत नाही आहे सध्या. आणि म्हणूनच इकॉनॉमिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये तरी माझा फोकस हाच आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, म्हणून मी क्वेश्चन्सची संख्या ही 10च ठेवलेली आहे. याच्यानंतर जेव्हा परत एकदा हेच टॉपिक येतील त्यावेळेला तुम्हाला एका टॉपिकवरचे अगदी 20-25 क्वेश्चन्स मिळून जातील, किंवा ओव्हरऑल आपण सब्जेक्ट वाईज जेव्हा घेऊ त्यावेळेला मी त्याच्यापेक्षाही जास्त क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करेन. पण आत्ता या लेक्चर सिरीजमध्ये माझा फोकस हा फक्त हाच आहे की तुमच्या जास्तीत जास्त संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत आणि विषय तुम्हाला सोपा वाटला पाहिजे, म्हणून प्रश्नांची संख्या कमी आहे. अदरवाईज फक्त प्रश्न वाचून दाखवायचा आणि उत्तर सांगायचं एवढं करणं खूप सोपं आहे, पण मला इतरांसारखं ते करायचं नाहीये. मला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं आणि तुमच्या डोक्यामधले डाऊट क्लिअर होणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं, म्हणून सध्या क्वेश्चन्स कमी आहेत. नक्कीच पुढच्या युद्धाभ्यासपासून मी प्रश्नसंख्या वाढवेल, पण जेव्हा प्रश्नसंख्या वाढेल त्यावेळेला एक्सप्लेनेशन कमी होईल याची जाणीव तुम्हाला असू द्या. ठीक आहे. तर बरेच विद्यार्थी प्रेझेंट आहेत. आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आणि आजच्या लेक्चरमधला प्रत्येक पॉईंट, आज पण 10च प्रश्न आहेत, तर आजच्या लेक्चरमधला प्रत्येक पॉईंट जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तो सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेनच तुम्हाला, आणि शेवटी तुमचा स्कोर सुद्धा तुम्ही मला सांगायचा आहे. तर पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे. मूल्यवाढ म्हणजे त्याला आपण मूल्यवर्धित हा शब्द सुद्धा वापरतो. इथे तुम्हाला इंग्लिशमधला क्वेश्चन सुद्धा दिसत असेल. तर पर्याय आहेत अ खर्च पद्धत, ब उत्पन्न पद्धत, क उत्पादन पद्धत आणि ड प्रवाह निधी पद्धत. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. अ आणि क, अ आणि ब, क फक्त की ड फक्त. तर याचं जे उत्तर आहे तुम्हाला जे वाटतं ते लाईव्ह चॅटमध्ये द्या, मग मी हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करेन. विच ऑफ द नॅशनल इन्कम मेजरमेंट मेथड्स इज रिलेटेड विथ व्हॅल्यू ॲडेड मेथड. एक्सपेंडिचर मेथड, इन्कम मेथड, प्रोडक्शन मेथड की फ्लो ऑफ फंड्स मेथड. आणि मग परत त्याच्यातून तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, तर याच्यातून तुम्हाला तुमचं बरोबर उत्तर जे आहे ते मेन्शन करायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे, आता इथे पर्यायांना पर्याय दिले, ज्यावेळेला असे प्रश्न येतात त्यावेळेला उत्तरं थोडी काळजीपूर्वक देत जा. सॉरी. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच क फक्त, म्हणजेच उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत जी आहे ती मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे, आणि उत्पादन पद्धतीलाच आपण मूल्यवर्धित पद्धत असं सुद्धा म्हणतो. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या एकूण 3 पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये पहिली येते उत्पादन पद्धत, दुसरी येते उत्पन्न पद्धत आणि तिसरी येते खर्च पद्धत. अशा 3 पद्धतींनी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजलं जातं. पण म्हणजे कोणत्याही देशाचं या पद्धतीने मोजलं जातं. भारताच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या पद्धती आहेत, त्या आपण पुढे पाहणारच आहोत. तर याच्यामधली जी उत्पादन पद्धती आहे ती मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे. म्हणजेच काय, तर उत्पादन पद्धतीने ज्यावेळेला राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायचं असतं त्यावेळेला मूल्यवर्धितांची, म्हणजेच सर्व अंतिम वस्तू आणि सेवा बाजारभावाची बेरीज केली जाते. तर हे विधान पण लक्षात ठेवा.
सर्व अंतिम वस्तू आणि सेवा बाजारभावाची बेरीज केली जाते. तर याच्यामध्ये पॉइंट एक म्हणजे बऱ्याच जणांना हे नाही लक्षात येत की अंतिम वस्तू किंवा मूल्यवर्धित म्हणजे नक्की काय. तर आता तुम्ही बुकमध्ये हे वाचलंच असेल की फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला एखादी व्यक्ती गव्हाचं पीठ विकत घेते, तर हे बुकमधलं नॉर्मल एक्झाम्पल आहे. मी दुसरं पण एखादं एक्झाम्पल घेऊन सांगेन. तर ज्यावेळेला एखादी व्यक्ती गव्हाचं पीठ म्हणजे जो आटा असतो ते विकत घ्यायला जाते, तर तिला त्या आट्याची किंमत द्यावी लागते. पण मूळतः त्याची कच्ची वस्तू काय असते, तर गहू. म्हणजे जो पीठ गिरणीवाला असतो तो काय करतो, गहू विकत घेतो, त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करतो आणि अंतिम वस्तू जी असते ती म्हणजे पीठ ही बाजारामध्ये येते. तर फॉर एक्झाम्पल गहू त्यांनी 10,000चा घेतला असेल आणि त्यांनी पीठ मात्र 12,000ला दिलं, तर मग हे 2,000चा डिफरन्स पडतो, राईट. तर ही पीठ जी आहे ती अंतिम वस्तू झाली. असंच कोणत्याही बाबतीत असू शकतं. म्हणजे चामड्याच्या वस्तू जरी म्हटलं आपण, अगदी चप्पल किंवा एखादी बॅग म्हटली, तर चामडं ही कच्ची वस्तू जे आहे म्हणजे कच्चा माल जो आहे, तर त्याची किंमत वेगळी असेल आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून तयार झालेली जी चप्पल आहे तर त्याची किंमत वेगळी असेल. तर ती जी फायनल वाली किंमत असते त्याला आपण म्हणतो अंतिम वस्तू आणि सेवांचा म्हणजे जे बाजारभाव, आणि त्यालाच मूल्यवर्धित असं म्हटलं जातं. कारण या 12,000मध्ये गव्हाचं मूल्य सुद्धा इन्क्लूड आहे. तर अशा पद्धतीने त्याला आपण मूल्यवर्धित असं म्हणतो. आणि हे उत्पादन पद्धतीमध्ये येतं, कारण कुठलं तरी प्रोडक्ट जे आहे ते तिथे निर्माण केलेलं असतं. ठीक आहे. आय होप कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. उत्पन्न पद्धतीमध्ये ज्यावेळेला मोजमाप करायचं असतं त्यावेळेला मालकाला मिळणाऱ्या घटक उत्पन्नाची बेरीज केली जाते. आता इथे पण पॉइंट लक्षात घ्या की ज्यावेळेला उत्पन्न पद्धतीचा विचार येतो त्यावेळेला एखाद्या मालकाला मिळणारं उत्पन्न लक्षात घेतलं जातं. मग आता इथे उत्पादनाचे काही घटक मानले जातात किंवा आहेत. ते म्हणजे पहिला आहे भूमी, त्यानंतर दुसरा आहे श्रम, त्यानंतर तिसरा आहे भांडवल आणि चौथा घटक आहे उद्योजकता. हे जे 4 घटक आहेत ते उत्पादनाचे घटक म्हणून ओळखले जातात. मग आता भूमीमधून काय मिळतो, तर खंड. खंड हे उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये मिळत असतं. त्याच्यानंतर जर आपण श्रमाचा विचार केला तर श्रमाच्या बदल्यात काय मिळते, मजुरी मिळते. भांडवलाचा विचार केला तर त्याच्या बदल्यात व्याज मिळतं. आणि जर समजा उद्योजकतेचा विचार केला तर त्याच्या बदल्यात नफा मिळतो. मग हे झाले उत्पन्नाचे घटक. म्हणजे या सगळ्यांची बेरीज जेव्हा केली जाते त्यावेळेला त्याला म्हटलं जातं उत्पन्न किंवा आय पद्धत, इन्कम मेथड याला म्हटलं जातं. तर इथे लक्षात घ्या, भूमी म्हणजे आता एखादा माणसाची जमीन आहे किंवा आता इव्हन आपण रेंटवरती जे रूममध्ये वगैरे राहतो, तर त्या भूमीच्या बदल्यात वसूल होणारा खंड असतो. एखाद्याने काम केलं, श्रम केलं, तर त्याच्या बदल्यात त्याला मिळते ती मजुरी असते. भांडवल ज्यावेळेला एखादा व्यक्ती गुंतवतो तर त्या भांडवलाच्या बदल्यात त्याला मिळणारं व्याज. आणि उद्योजकता म्हणजे एखादा उद्योग जर स्थापन केला तर त्याच्या बदल्यात मिळणारा असतो नफा. मग यांना म्हटलं जातं उत्पन्नाचे घटक. आणि या सगळ्यांची बेरीज जेव्हा केली जाते आणि त्याच्या किमतीवरून राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं तेव्हा आपण म्हणतो उत्पन्न पद्धतीने काढलेलं राष्ट्रीय उत्पन्न. आणि तिसरी जी पद्धती आहे ती आहे खर्च पद्धत. तर इथे काय केलं जातं, कोण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी किती खर्च आला त्याचा विचार केला जातो. मग त्याच्यामध्ये खाजगी जो खर्च असेल तो ग्राह्य धरला जातो, सरकारचा खर्च सुद्धा ग्राह्य धरला जातो, त्यानंतर भांडवल निर्मितीसाठी येणारा खर्च ग्राह्य धरला जातो. अशा पद्धतीने खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. तर खर्च पद्धती पुढे एका क्वेश्चनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला समजलं असेल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 मुख्य पद्धती आहेत, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. याच्यापैकी उत्पादन पद्धतीला मूल्यवर्धित पद्धती सुद्धा म्हटलं जातं. उत्पन्न पद्धती म्हणजेच आय पद्धती आणि खर्च पद्धती, अशा 3 पद्धती आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. पुढचा प्रश्न आहे, कृषी व संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कमी होणारा हिस्सा खालीलपैकी कशाशी सुसंगत आहे? 1. कमी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. 2. कृषी उत्पादकतेची घट. 3. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. आणि 4. कृषी व संलग्न क्षेत्रास कमी पतपुरवठा. तर ज्यावेळेला कृषी आणि संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पादन म्हणजेच GDP मधला वाटा जो आहे, जो हिस्सा आहे तो कमी होतोय, याचा अर्थ काय होतो? अर्थव्यवस्था वेगाने वाढते, कमी वेगाने वाढते, कृषीच्या उत्पादकतेमध्ये घट होते, की कृषी आणि संलग्न क्षेत्रास कमी पतपुरवठा झाल्यामुळे तो वाटा जो आहे तो कमी होतोय? तर याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅट मध्ये द्या.
तर तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन दिसत असेल, जर तुम्हाला मराठीमध्ये समजायला प्रॉब्लेम येत असेल तर उत्तर व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करा. जे लोक हे रेकॉर्डेड सेशन पाहतील त्यांनी त्यांची उत्तरं देताना 1 ते 10 अशा सगळ्या 10 प्रश्नांची उत्तरं ॲट अ टाइम द्या, म्हणजे ते थोडंसं चेक करायला पण सोपं जातं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगते आता. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा कमी कमी होत चाललाय, त्यावेळेला त्याचा अर्थ होतो की त्या अर्थव्यवस्थेचा विकास हा वेगाने होतोय किंवा ती अर्थव्यवस्था वेगाने वाढते. याचं कारण काय, तर ज्यावेळेला कृषी क्षेत्राचा वाटा कमी होतो, त्यावेळेला उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भारतामध्ये जर विचार केला आपण, तर कृषी आणि संलग्न क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील सध्या असणारा वाटा जो आहे तो 13.9% इतका आहे रेफरन्स बुकनुसार. उद्योग क्षेत्रामधला वाटा 26.1 आणि सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो आहे 59.9%. तर हा सुरुवातीला खूप जास्त होता, म्हणजे कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेमध्ये वाटा जास्त होता. जर तुम्हाला हे पण समजत नसेल की वाटा म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण आपलं GDP वगैरे काउंट करतो किंवा जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते आपण काउंट करतो, तर त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये म्हणजे कृषी, त्यानंतर उद्योग आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्र, या 3 क्षेत्रामध्ये त्याला आपण विभागतो. आणि कृषी क्षेत्रामधून किती उत्पन्न प्राप्त झालं, उद्योग क्षेत्रामधून किती आणि सेवा क्षेत्रामधून किती, अशा पद्धतीने ते काउंट केलं जातं. मग ज्यावेळेला कृषी क्षेत्रामधून जास्त होतं त्यावेळेला अर्थातच उद्योग आणि सेवा क्षेत्रातून कमी प्रमाणात होत असणार, कारण हे आपण पर्सेंटेजमध्ये काढतोय. जेव्हा कृषी क्षेत्राचा वाटा कमी कमी होत जातो तेव्हा उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय, आणि उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय याचाच अर्थ आपण विकास करतोय. कारण उद्योग क्षेत्रामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये कधी त्यांच्यामध्ये वाढ होईल, तर जेव्हा आपली डेव्हलपमेंट चांगली असेल, म्हणजे औद्योगिकीकरण चांगल्या पद्धतीने होत असेल, नवनवीन सेवा येत असतील, नवनवीन उद्योग येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा वाटा वाढतोय आणि कृषी क्षेत्राचा कमी होतोय, म्हणजेच अर्थव्यवस्थेचा विकास हा वेगाने होत आहे. ओके, तर कन्सेप्ट समजली असेल. तर जरी तुम्हाला समजा एक्झॅक्टली नाही आठवलं, एक्झामच्या वेळेला तुम्हाला एक्झॅक्टली नाही आठवलं की कृषी क्षेत्राचा किती आहे, उद्योग क्षेत्राचा किती आहे, सेवा क्षेत्राचा किती आहे, तरी ऍटलिस्ट तुमच्या एवढं तरी लक्षात राहील की कृषीचा कमी आहे, उद्योगाचा त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि सर्वात जास्त सेवा क्षेत्राचा आहे. तर असं लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, आता इथे थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. समजा 2012 मध्ये उपभोग खर्च हा 12 कोटी, गुंतवणूक खर्च हा 8 कोटी आणि शासनाने प्रकल्पांवर 10 कोटी खर्च केले. तसेच निर्यात 5 कोटींची झाली आणि आयात 6 कोटीची होती, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल. म्हणजे या वेळेला आता इथे तुम्हाला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ते काढायचं आहे, म्हणजे GDP काढायचा आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे उपभोग खर्च 12 कोटी, गुंतवणूक खर्च दिलेला आहे 8 कोटी, शासनाने प्रकल्पांवरती 10 कोटी खर्च केलेत आणि निर्यात जी आहे ती 5 कोटींची, आयात जी आहे ती 6 कोटींची आहे. तर तुमचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. 41 कोटी, 29 कोटी, 15 कोटी की 25 कोटी. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे, कॅल्क्युलेशन कसं करायचं हे माहीत असेल आय होप. तर इथे खर्च पद्धतीने हे तुम्हाला उत्पादन जे आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे. इथे तुम्हाला खर्च पद्धती यूज करावी लागते. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच 29 कोटी एवढं राष्ट्रीय उत्पादन असेल. आता ते कसं असेल ते मी सांगते तुम्हाला. तर इथे खर्च पद्धतीने ज्यावेळेला काढायचं असतं त्यावेळेला त्याचं एक सूत्र आहे, ते म्हणजे खाजगी अंतिम उपभोग खर्च अधिक सरकारी अंतिम उपभोग खर्च अधिक स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती आणि निव्वळ निर्यात. निव्वळ निर्यात कशी काढली जाते, तर निर्यात वजा आयात. मग खाजगी अंतिम उपभोग खर्च जर पाहिला तर तो यांनी दिलेला आहे 12 कोटी, सरकारी अंतिम उपभोग खर्च आहे 10 कोटी, स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती आहे 8 कोटी आणि निव्वळ निर्यात 1 कोटी. ही कशी आली 1 कोटी, तर निर्यात आहे निर्यात जी आहे ती इथे दिली 5 कोटींची आणि आयात जी आहे ती आहे 6 कोटींची. तर निर्यातीमधून आयात किंवा आयातीमधून निर्यात जर वजा केली तर 1 कोटी एवढं आपल्याला मिळतं. आणि मग याची जर आपण ॲडिशन केली तर 12 + 10 अधिक 8
वजा 1 बरोबर येतं 29 कोटी, हे येतं आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही एक सूत्र ऐकलं असेल, C+G+I+X-M. हे सूत्र तुम्ही पाहिलं असेल, C+G+I+(X-M). तर याच्यामध्ये C जो आहे तो खाजगी अंतिम उपभोग खर्च आहे, G जो आहे तो गव्हर्नमेंटचा खर्च आहे, I जे आहे ते भांडवल निर्मिती आहे, X म्हणजे एक्सपोर्ट जी निर्यात आहे ती, आणि M म्हणजे इम्पोर्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहे ते कॅल्क्युलेशन करता येतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आय होप हे समजलं असेल. म्हणजे इथे जेवढं काही दिलेलं आहे तेवढं आपण ॲड करतोय, फक्त त्याच्यामधून आपण आयात जी आहे ती वजा करतो. फक्त आयात वजा करताना काय करायचं आहे, निव्वळ निर्यात काढायची आहे. मग निव्वळ निर्यात कशी काढली जाते, निर्यात वजा आयात. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती असेल. सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचवली? अ. निव्वळ उत्पादन पद्धती, ब. निव्वळ उत्पन्न पद्धती, क. खर्च पद्धती आणि ड. दरडोई खर्च पद्धती. पहिला पर्याय आहे अ ब क ड, दुसरा पर्याय आहे केवळ ड बरोबर, तिसरा पर्याय आहे अ आणि ब बरोबर, आणि चौथा पर्याय आहे केवळ ब बरोबर. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या 3 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या होत्या, पण तेव्हाच मी हे पण बोलले होते की भारतामध्ये ज्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीने ज्या सुचवलेल्या आहेत त्या इतर पद्धती आहेत. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते मी सांगते आता. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच अ आणि ब बरोबर. 1949ची जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर एकदा जरी तुम्ही या समितीचा अभ्यास व्यवस्थित करून ठेवला तर त्याच्यावरती वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. म्हणजे कधी तिची स्थापना विचारली जाते, कधी अध्यक्ष तर कधी सदस्य, अशा पद्धतीने प्रश्न येतात. तर या समितीची स्थापना जी आहे ती ऑगस्ट 1949 मध्ये झाली होती, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. या समितीचे अध्यक्ष जे होते ते होते प्रोफेसर PC महालनोबिस. तर हे नाव पण महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ॲक्च्युली स्थापना जर आपण पाहिली तर ती 4 ऑगस्ट 1949 रोजीची आहे. इथे जे बुक रेफर केलेलं आहे, म्हणजे कोळंबे सरांचं जर बुकचा रेफरन्स घेतला तर 4 ऑगस्ट आहे, पण एवढी डिटेलमध्ये डेट नाही विचारणार. हे जे आहे ते चोरमले सरांच्या बुकमधलं पेज आहे. सो इथे 9 ऑगस्ट आहे, मे बी प्रिंटिंग मिस्टेक असेल. सदस्य जे आहेत ते होते धनंजयराव गाडगीळ आणि VKRV राव. तर ही 2 नावं पण तुम्हाला लक्षातच ठेवायची आहेत, कारण याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. या समितीचं कार्य काय होतं, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीची पद्धत सुचवणं, आणि मग त्या समितीच्या कार्यानुसारच या समितीने जी पद्धत सुचवलेली आहे ती आहे निव्वळ उत्पादन पद्धती आणि निव्वळ उत्पन्न पद्धती. आणि या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तर 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटनांची स्थापना झाली. तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आणि या समितीने सांगितलेल्या ज्या पद्धती आहेत तर निव्वळ उत्पादन पद्धती आणि निव्वळ उत्पन्न पद्धती. खर्च पद्धती काय असते ते मी मगाशीच एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक सूत्र पाहिलं होतं, C+G+I+X-M. तर त्याच्यानुसार कधीतरी मेन्सला असा प्रश्न आलेला होता जो आपण मगाशी पाहिला होता की एक एक्झाम्पल दिलं किंवा आकडेवारी दिली आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं, तर तसा प्रश्न प्रीला पण बनू शकतो. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन जो आहे तो गिनी गुणांकाशी संबंधित आहे. प्रश्न आहे, गिनीचा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो? 1. उत्पन्नातील असमानता, 2. देशातील गरिबी अंतर, 3. देशातील बेरोजगारी आणि 4. बालमृत्यूदर. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मग गिनी गुणांक ही कन्सेप्ट काय आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे उत्पन्नातील असमानता. गिनी गुणांक जो आहे तो उत्पन्नातील असमानता दर्शवतो किंवा तो दर्शवण्यासाठी वापरला जातो. गिनी गुणांक जो आहे तो लॉरेन्झ वक्राद्वारे काढला जातो, हे विधान लक्षात ठेवा. आणि उत्पन्नामधील असमानता मोजण्यासाठी ही कन्सेप्ट वापरली जाते.
लॉरेन्झ वक्र जो आहे त्याची वक्रता जेवढी जास्त असते तेवढी विषमता जास्त, तर जेवढी वक्रता कमी किंवा 45 अंश सरळ रेषा असेल तर ती पूर्ण समानता. तर गिनी गुणांक ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यातून लोकांमध्ये असणारं उत्पन्नाचं प्रमाण जे आहे ते मोजलं जातं आणि त्याच्यातून किती असमानता आहे ते दर्शवलं जातं. जो गिनी गुणांक असतो तो 0 ते 1च्या दरम्यानच असतो, म्हणजे तो 1 पेक्षा मोठा असू शकत नाही, हेही लक्षात ठेवा. कारण इथे 0 ही जी कन्सेप्ट आहे तर 0 म्हणजे आर्थिक समानता आणि 1 म्हणजे आर्थिक विषमता. तर ज्यावेळेला गिनी गुणांक 0 असेल त्यावेळेला तिथे कम्प्लिटली आर्थिक समानता आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही सिच्युएशन असू शकत नाही, कारण भारतामध्ये जरी आपण विचार केला किंवा कोणत्याही राष्ट्रामध्ये जर विचार केला तर पूर्णपणे समानता ही आपल्याला आढळणार नाही. आणि ज्यावेळेला 1 असतो त्यावेळेला अधिक विषमता आहे असं म्हटलं जातं उत्पन्नामध्ये. गिनी गुणांकाला ज्यावेळेला 100ने गुणलं जातं त्यावेळेला गिनी निर्देशांक मिळतो. आणि काही निर्देशांक आहेत जे महत्वाचे आहेत, तर तिथे ज्यावेळेला आपण निर्देशांक घेऊ त्यावेळेला गिनी गुणांक हा आणखी डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन. पुढचा प्रश्न आहे, देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेले उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय? एकूण देशांतर्गत उत्पन्न, एकूण देशांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर इथे GDP आहे, GNP आहे, NDP आहे की NNP आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि याच प्रश्नामध्ये तुमच्या या 4ही कन्सेप्ट एकदम व्यवस्थितपणे क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. तर पहिल्यांदा प्रश्न वाचून याचं उत्तर द्या लाईव्ह चॅटमध्ये, आणि मग त्याच्यानंतर या ज्या काही कन्सेप्ट आहेत ज्या नेहमी आपल्याला अवघड वाटतात, कारण जे शब्द वापरले जातात ते शब्दच थोडेसे कठीण असतात आणि त्यामुळे या कन्सेप्ट आपल्याला अवघड वाटतात, तर त्या अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर हा जो प्रश्न आहे याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GNP. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशामध्ये कमावलेलं उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेलं उत्पन्न म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन. तर एकूण 4 संकल्पना आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. पहिली आहे GDP. तर इथे जे दिलेलं आहे स्क्रीनवरती ते तुम्हाला दिसत असेल, या स्लाइडमध्ये जे दिलेलं आहे त्या अगदी म्हणजे पुस्तकी भाषेतल्या व्याख्या आहेत. हे मी तुम्हाला फक्त थोडं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर समजा आपण असं गृहीत धरूया की हा जो आहे तो भारत आहे. भारतामध्ये 2 कंपन्या काम करतात. 2 कंपन्या आहेत, म्हणजे आता इथे तरी आपण फक्त एक्झाम्पलसाठी घेतो, तर अशा असंख्य कंपन्या असतील, पण आपल्याला फक्त कन्सेप्ट समजायचे आहे, त्यामुळे आपण फक्त 2 कंपन्यांचा विचार करूया. असं इमॅजिन करा की 2च कंपन्या आहेत. तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या भारताच्या सीमेच्या आत, हा भारत आहे तर भारताच्या सीमेच्या आतमध्ये जेवढं पण उत्पन्न होईल किंवा जेवढ्या पण सेवा दिल्या जातील, उत्पादन म्हणजे काय, तर एखादं प्रोडक्ट जे बाजारामध्ये येईल ते मिळतं, आणि सेवा म्हणजे काय, जसं की वेगवेगळ्या बँकिंग वगैरे ज्या सेवा असतात, काही सेवा ज्या आहेत ऑनलाईन सेवा काही पुरवल्या जातात सर्व्हिसेस, तर त्या सेवा. तर जेवढ्या पण एका वर्षाच्या कालावधीमध्ये भारताच्या सीमेच्या आतमध्ये, भौगोलिक सीमेच्या आतमध्ये जेवढ्या पण सेवा वगैरे काही पुरवल्या जातील, तर यांचं ज्या वेळेला अंतिम मूल्य काढलं जातं तर त्यावेळेला आपण त्याला GDP असं म्हणतो, म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. तर याच्यामध्ये GDP मध्ये आपण काय करू, X ही समजा भारताची कंपनी आहे आणि Y ही समजा विदेशी कंपनी आहे, पण ती आहे कुठे, भारताच्या सीमेच्या आतमध्ये आहे, आणि म्हणून ही भारताची कंपनी आणि ही विदेशी कंपनी या दोन्हींचं मिळून जे काही उत्पादन असेल त्याचा समावेश होईल GDP मध्ये. म्हणजेच GDP मध्ये काय कन्सेप्ट महत्वाची आहे, तर भौगोलिक सीमा ही जास्त महत्वाची आहे. भौगोलिक सीमेच्या आतमध्ये भारताची कंपनी असो किंवा विदेशी कंपनी असो, त्यांनी जे काही कमावलेलं आहे, त्यांचं जे काही उत्पादन आहे किंवा त्यांनी ज्या सेवा पुरवलेल्या आहेत त्यांचं अंतिम मूल्य म्हणजेच GDP असेल. तर GDP ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता आपण काय पाहिलं, GDP मध्ये आपण X आणि Y या 2 कंपन्या पाहिल्या, ज्याच्यातली एक होती भारताची आणि एक होती विदेशी कंपनी. पण ज्यावेळेला या कंपन्या त्यांचं उत्पादन घेत असतात किंवा ज्या काही सेवा पुरवत असतात, त्यावेळेला त्यांनी जी काही मशिनरी वापरलेली आहे किंवा जी काही मालमत्ता आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी घसारा असतो. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की त्याच्यामुळे किमतीमध्ये काहीतरी घट होत असते,
आणि मग ज्या वेळेला आपण तो घसारा वजा करतो, म्हणजे GDP मधून X प्लस वायचं जे उत्पादन आपण पाहिलं ते झालं GDP. तर GDP मधून ज्या वेळेला तो घसारा आपण वजा करतो, तर त्यावेळेला जे आपल्याला मिळतं ते मिळतं निव्वळ देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. आता इथे सुद्धा आपण ज्यावेळेला आपण NDPचा विचार करतो, म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, तर NDP मध्ये सुद्धा आपण भौगोलिक सीमेचाच विचार करतो. म्हणजे GDP मधून ज्यावेळेला आपण घसारा वजा करतो, ज्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, घसारा वजा करतो, तर जे उरतं ते आहे NDP म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. तर GDP मध्ये आणि NDP मध्ये महत्वाची काय आहे, तर भौगोलिक सीमा महत्वाची आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट येते ती म्हणजे GNPची, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता आपण मगाशी पाहिलं इथे भारतामध्ये 2 कंपन्या आहेत X आणि Y, जे की एक भारताची आहे आणि एक विदेशी आहे. इथे आपण कन्सिडर करूया दुसरा एखादा देश आहे आणि तिथे Z ही कंपनी आहे. ठीक आहे. हा आहे भारत, भारतामध्ये कंपनी आहे, X ही भारताची आहे, Y ही विदेशी कंपनी आहे आणि Z ही कंपनी आहे विदेशामध्ये, पण ती आहे भारतीय, दुसऱ्या देशामध्ये असणारी भारतीय कंपनी आहे. तर इथे विषय कोणता येतो, तर इथे सीमा कोणतीही असो, भौगोलिक सीमेचा विचार नाही. इथे काय आहे, तर X ही भारतीय कंपनी आहे, म्हणजे इथे नागरिकत्व इम्पॉर्टंट आहे. Z ही पण भारताची कंपनी आहे, म्हणजे इथे पण नागरिकत्व इम्पॉर्टंट आहे. मग इथे काय केलं जाईल, X आणि Z यांचं जे उत्पादन आहे किंवा यांच्याकडून पुरवल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत यांचा विचार केला जाईल X प्लस Z, आणि त्याच्यातून वजा केला जाईल Yचं उत्पादन. म्हणजे Y ही विदेशातील कंपनी आहे, म्हणून आपण नॅशनल प्रोडक्टमध्ये किंवा जे आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो तर त्याच्यामध्ये Yचा विचार आपण घेणार नाही. X आणि Z या भारताच्या कंपन्यांचं उत्पादन वजा Yचं उत्पादन, कारण Y ही विदेशी कंपनी आहे, हे करून जे आपल्याला मिळेल ते असेल GNP, म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन. आणि तेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं होतं. म्हणजेच काय, तर GDP मधून परदेशातील भारतीय नागरिकाचं जे उत्पादन आहे ते आपण वजा केलं तर आपल्याला काय मिळेल, GNP. प्लस आपल्याला काय करायचं आहे, इतर देशामध्ये भारताने जे उत्पादन घेतलेलं आहे भारतीय नागरिकांनी ते सुद्धा ऍड करायचं आहे. आणि मग परत या GNP मधून जेव्हा आपण घसारा वजा करतो, GNP मधून घसारा वजा केला तर जे आपल्याला मिळतं ते आहे NNP, म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. घसारा म्हणजे काय, तर मालमत्तेमध्ये किंवा मशीनमध्ये होणारी जी किमतीची घट असते किंवा त्यांच्यामध्ये होणाऱ्या झिजेमुळे किंवा येणारा जो खर्च असतो त्याच्यामुळे जी किमतीमध्ये घट होते तर त्याला घसारा असं म्हटलं जातं. तर परत एकदा सांगते व्यवस्थित, GDP मध्ये भौगोलिक सीमा महत्वाची आहे. X आणि Y, X भारताची कंपनी, Y विदेशी कंपनी, या दोन्हीचं मिळून जे उत्पादन असेल जे की भारताच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये झालेलं असेल तो झाला GDP. या GDP मधून जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला मिळाला NDP. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट जी होती ती होती GNPची. इथे येतं नॅशनल प्रोडक्ट, म्हणजे इथे नॅशनॅलिटी इम्पॉर्टंट आहे, नागरिकत्व इम्पॉर्टंट आहे. इथे परत कंपनी येते X आणि Y, X ही भारताची, Y ही विदेशी, आणि दुसऱ्या देशामध्ये असणारी Z ही भारताची कंपनी. इथे X प्लस Zचं उत्पादन वजा Y ही भारतामध्ये असणारी विदेशी कंपनी आहे म्हणून तिचं उत्पादन आपण वजा केलं तर आपल्याला मिळणारं जे प्रोडक्ट असेल किंवा जे उत्पादन असेल ते आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन. आणि याच्यामधून जर आपण घसारा वजा केला तर आपल्याला जे मिळतं ते आहे NNP, म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तर अशा पद्धतीने हे अगदी सोपं आहे, फक्त आपल्याला ते एक्झाम्पल समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि मग ते जरा पुस्तकी भाषेमध्ये थोडेसे शब्द समजायला आपल्याला अवघड वाटू शकतात, पण कन्सेप्ट अगदी सोपे आहे. तर आता आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, इथे परत 3 विधानं दिलेली आहेत, व्यवस्थित विधानं वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. विधान A आहे, उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्यवृद्धी दर्शवते. याच्याबद्दल आपण पहिल्याच क्वेश्चन मध्ये बोललेलो आहोत. दुसरं विधान आहे, उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. आणि तिसरं विधान आहे, केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय उत्पादन मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. कोणती विधाने बरोबर आहेत, A आणि C, B आणि C, A आणि B की वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. आणि ऑलमोस्ट याच्यामधले पण सगळे पॉईंट जे आहेत ते आपले डिस्कशनमध्येच कव्हर झालेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला बरोबर देता आलं पाहिजे.
तर याच्यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल. जर मराठीमधले शब्द समजायला थोडे टफ वाटत असतील तर तुम्ही इंग्लिशमधले शब्द रेफर करू शकता. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे वरील सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू आणि सेवांचं निव्वळ वृद्धी जी आहे, मूल्यवृद्धी जी आहे ते दर्शवलं जातं, जे की मी पहिल्यांदाच सांगितलं होतं. उत्पन्न पद्धती जी आहे त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचं स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवलं जातं. आणि केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशनतर्फे, म्हणजे ज्याला आपण CSO असं म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती या दोनही पद्धतींचा एकत्र वापर केला जातो. हे विधान लक्षात ठेवा. उत्पन्न पद्धतीमध्ये आपण 4 घटक पाहिले होते उत्पादनाचे: भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता. आणि त्याच्यावरती आपल्याला कशाच्या पद्धतीने उत्पन्न मिळतं, तर भूमीवरती खंड, श्रमाच्या बदल्यात मजुरी, भांडवलामध्ये व्याज आणि उद्योजकतेमध्ये नफा. तर यांची ज्यावेळेला आपण बेरीज करतो तेव्हा उत्पन्न पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजलं असं आपण म्हणतो. आणि उत्पन्न हे घटक किमतींना मोजलं जातं. तर घटक किंमत काय असते, बाजार किंमत काय असते, या पण थोड्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत, तर त्या परत एखाद्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. पुढचा प्रश्न आहे जो की हरित GDP बद्दल आहे, ग्रीन GDP बद्दल आहे. आणि ग्रीन GDP बद्दल जे प्रश्न येऊ शकतात त्याच्यामुळे हे माहिती पाहिजे. इथे विचारलेलं आहे, ग्रीन GDP बाबत चुकीची नसलेली विधाने ओळखा. भारताने हरित GDP मोजण्यासाठी श्री रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला होता. आणि हरित GDP मोजायचा असल्यास एकूण GDP मधून पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत वजा करावी लागते. फक्त बरोबर, फक्त बरोबर, आणि दोन्ही बरोबर, की दोन्ही विधाने चूक. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल हरित GDP बद्दलची माहिती. हरित GDP म्हणजे काय, किंवा ही कन्सेप्ट काय आहे, भारताचं याच्यामध्ये काय कार्य आहे, किंवा भारतामध्ये अशा पद्धतीची कुठली कन्सेप्ट होती का. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. कारण 1 म्हणजे फक्त विधान बरोबर. इथे आपल्याला विचारलेलं आहे चुकीची नसलेली विधाने ओळखा. जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा लगेच तुम्हाला इथे मार्क करायचे, चुकीची नसलेली म्हणजे बरोबर असलेली. तर तुम्हाला बरोबर विधान शोधायचं आहे. विधान बरोबर आहे. इथे ऑप्शन उलट सुलट दिलेले आहेत, कारण 1 नंबरला बरोबर असं दिलेलं आहे. तर हे विधान जे आहे ते फक्त बरोबर हे विधान आहे. म्हणजे विधान बरोबर आहे. हरित GDP कसा मोजला जातो, तर एकूण GDP जो आलेला आहे त्याच्यामधून पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे तर त्याची किंमत वजा केली जाते आणि मग त्याला म्हटलं जातं हरित GDP. तर इथे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्याचं रिझन म्हणजे भारतामध्ये हरित GDP मोजण्यासाठी जी समिती किंवा जो कार्यगट स्थापन करण्यात आला होता तो श्री रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला नव्हता. तर त्या व्यक्तीचं नाव होतं सर पार्थ दासगुप्ता. सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे हे नाव जे आहे ते लक्षात ठेवा, पार्थ दासगुप्ता. आणि यांनी 2013 मध्ये एक अहवाल जाहीर केला, ज्या अहवालाचं नाव होतं ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया अ फ्रेमवर्क. तर हा अहवाल पण लक्षात ठेवा, ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया अ फ्रेमवर्क. हा अहवाल त्यांनी सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी GDP मोजण्याबद्दल, हरित GDP मोजण्याबद्दल काही शिफारशी केल्या होत्या. तर हरित GDP मध्ये काय केलं जातं, जो काही आपला रेग्युलर GDP आपण काउंट करतो तो काउंट केला जातो, पण त्याच्यामधून पर्यावरणाच्या हानीचं मूल्य सुद्धा वजा केलं जातं. त्याचं रिझन म्हणजे आर्थिक वृद्धी होतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, हे सुद्धा आपलं एक ध्येय असलं पाहिजे. पर्यावरणाची हानी सुद्धा महत्त्वाची आहे, म्हणजे हानी जी होते ती लक्षात येणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पर्यावरणाची हानी जी आहे ती एक प्रकारे आपलं नुकसान आहे, म्हणून ते GDP मधून वजा केलं जातं. अशा पद्धतीने चीननी सुद्धा जे आहे तर हरित GDP ही कन्सेप्ट वापरली होती, किंवा चीन सुद्धा 2006 मध्ये त्यांनी हरित GDP जो आहे त्याचे आकडे त्यांनी प्रकाशित केले होते. पण असं व्हायला लागलं की त्याच्यामुळे जो रिअल GDP असतो तर त्या GDPचे आकडे एकदम कमी यायला लागले, किंवा GDP मध्ये खूप घट व्हायला लागली, म्हणून चीननी नंतर 2007 पासून या पद्धतीचा त्याग केलेला आहे. तर या गोष्टी पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे परत GDP बद्दलच आहे. इथे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला समजेल की आपण या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं आहे ते. तर GDP मध्ये किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मोजताना अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य मोजले जाते.
तर कोणत्या अंतिम वस्तू आहेत? अंतिम वस्तू म्हणजे काय हे मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. इथे 5 वस्तू दिलेल्या आहेत. सचिनने विकलेले वडापाव. परकीय ग्राहकाला विकलेली पर्स. चप्पल तयार करणाऱ्या उद्योजकाला विकलेले चामडे. महाविद्यालयाला विकलेले संगणक. आणि क्रिकेट संघाला विकलेले सूट. पर्यायी उत्तरं दिलेली आहेत क ई, क ड, क ड ई आणि ड ई. तर याच्यामध्ये कोणत्या वस्तू आहेत ज्या अंतिम वस्तू आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर व्यवस्थित उत्तर, याचं उत्तर व्यवस्थित विचार करून द्या. याच्याबद्दल ऑलरेडी आपण बोललेलो आहोत की अंतिम वस्तू म्हणजे काय किंवा अंतिम सेवा म्हणजे काय. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर सांगण्यापूर्वी आपण डिरेक्टली चेक करूया की अंतिम वस्तूमध्ये काय येतं. तर अंतिम वस्तू म्हणजे काय, तर एखादं प्रोडक्ट जे आहे त्याच्यावरती ज्यावेळेला एखादा कच्चा माल येतो त्याच्यावरती प्रक्रिया करून जे फायनली एखादी वस्तू मार्केटमध्ये येते तर त्याला आपण असं म्हणू शकतो की ती अंतिम वस्तू झाली. तर सचिनने विकलेला वडापाव जो आहे तो अर्थातच अंतिम वस्तू येईल. परकीय ग्राहकाला विकलेली पर्स, ती परकीय ग्राहकाला विकू देत किंवा कोणत्याही ग्राहकाला विकू देत, पर्स ही एक अंतिम वस्तू आहे कारण ती तयार झालेली वस्तू आहे. त्यानंतर चप्पल तयार करणाऱ्या उद्योजकाला विकलेले चामडे ही अंतिम वस्तू असू शकत नाही कारण चामड्यापासून पुढे चप्पल तयार होणार आहे आणि ती अंतिम वस्तू म्हणून मार्केटमध्ये येणार आहे. सो असणारे ऑप्शन जर आपण पाहिले तर पहिल्या पर्यायामध्ये आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये आहे. सो हे 3 ऑप्शन एलिमिनेट झाले आणि मग उरतो पर्याय क्रमांक 4, हे आपलं बरोबर उत्तर येतं. महाविद्यालयाला विकलेले संगणक सुद्धा अंतिम वस्तू आहे आणि क्रिकेट संघाला विकलेले सूट हे सुद्धा एक अंतिम वस्तू आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये काही बेसिक आहे जे की तुम्हाला म्हणजे ज्यावेळेला तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करता तेव्हा हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाबद्दलच्या काही समित्या आहेत किंवा काही व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि मग त्यांनी किती राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्यांच्यामध्ये किती राष्ट्रीय उत्पन्न होतं याच्याबद्दलच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे दादाभाई नौरोजी यांच्यामध्ये 340 कोटी एवढं राष्ट्रीय उत्पन्न होतं. विल्यम डिग्बी यांनी ज्या वेळेला मोजलं तेव्हा ते 390 कोटी होतं. फेंडले शिरास यांनी मोजलं तेव्हा ते 1942 कोटी रुपये एवढं होतं आणि डॉक्टर VKRV राव यांनी मोजलं त्यावेळेला ते 2310 कोटी एवढं होतं. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये द्यायचं आहे की कोणती जोडी अयोग्य आहे. तर यांचा क्रम लक्षात ठेवण्याची पण एक ट्रिक आहे की पहिल्यांदा कोणी मोजलं नंतर कोणी मोजलं, तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर जरी वर्ष नाही आठवले एक्झॅक्टली तरी जेव्हा आपल्याला क्रम माहिती असतो तर आपण ते अरेंज करू शकतो. म्हणजे जोड्या लावायला जर प्रश्न आला की कोणत्या वर्षी यांनी मोजलं तर ते माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये दरडोई उत्पन्न किती होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. डॉक्टर VKRV राव यांनी जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं ते 2310 कोटी असं नव्हतं, तर 2301 असं होतं. म्हणजे फक्त एकच नंबर जो आहे तर तो फक्त इंटरचेंज केल्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं. तर अशा गोष्टी ज्या आहेत ते बारकाईने अगदी असे आकडे पाहिजे, कारण ज्यावेळेला असे प्रश्न येतात त्यावेळेला अगदी छोटीशी मायनर मिस्टेक असू शकते आणि तिथे आपण चुकू शकतो. तर दादाभाई नौरोजी यांनी 1867-68ला ज्यावेळेला राष्ट्रीय उत्पन्न मोजलं त्यावेळेला त्यांना ते 340 कोटी एवढं आढळलं होतं किंवा त्या वर्षी 340 कोटी रुपये एवढं होतं आणि दरडोई उत्पन्न दादाभाई नौरोजी यांच्यामध्ये 20 रुपये एवढं होतं. विल्यम डिग्बींचा विचार केला तर 1897-98 मध्ये त्यांनी मोजलं होतं 390 कोटी एवढं होतं आणि 17 रुपये दरडोई उत्पन्न होतं. त्यानंतर फिनले शिरास यांचा विचार केला तर 1942 कोटी होतं आणि 80 रुपये एवढं दरडोई उत्पन्न होतं. आणि डॉक्टर VKRV राव यांनी 1925 ते 1929 या कालावधीसाठी मोजलं होतं ते होतं 2301 कोटी आणि 78 रुपये एवढं त्यांना दरडोई उत्पन्न हे आढळलेलं होतं. आणि डॉक्टर VKRV राव यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना त्यांनी केली असं मानलं जातं आणि म्हणूनच डॉक्टर VKRV राव यांनाच आपण राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखतो. तर हा पॉईंट पण लक्षात ठेवा. राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? डॉक्टर VKRV राव यांना. आणि त्यांच्यानंतर पण एका व्यक्तीने मोजलं ज्यांचं नाव होतं RC देसाई. तर RC देसाई यांनी जेव्हा मोजलं तेव्हा त्यांना ते
2,809 कोटी एवढं आढळलं होतं आणि जर दरडोई उत्पन्न पाहिलं तर ते 72 रुपये एवढं आढळलं होतं. तर हा जो क्रम आहे म्हणजे दादाभाई नौरोजी, त्यानंतर विल्यम डिग्बी, फिंडले शिरास, आर व्ही राव आणि आर सी देसाई. तर हे जर लक्षात राहत नसेल तर तो असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की दादाने डब्यातला शिरा डब्यातला शिरा जो आहे तो राव देसाई यांना दिला. दादाने डब्यातला शिरा राव देसाई यांना दिला. म्हणजे दादाभाई नौरोजी, डब्बा म्हणजे डिग्बी, शिरा म्हणजे फिंडले शिरास, राव म्हणजे डॉक्टर व्ही के आर व्ही राव आणि देसाई म्हणजे आर सी देसाई. अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नातल्या सगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये फक्त 2 कन्सेप्ट उरतात ज्या की मी सांगितल्या नाहीत आणि त्या जाणून बुजून सांगितल्या नाहीत. त्या म्हणजे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी. कारण ते मला एका सेपरेट लेक्चरमध्ये ते व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी मध्ये खूप कन्फ्युजन होतं, पण ते अगदी सोप्या भाषेमध्ये मी ते एक्सप्लेन करणार आहे. एखादं लेक्चर मी लवकरच घेऊन येईन त्याच्यासाठी आणि तिथे ती कन्सेप्ट मी क्लिअर करेन. अदरवाईज हरित जीडीपी असेल, जीडीपी, एनडीपी, त्यानंतर जीएनपी, एनएनपी या सगळ्या कन्सेप्ट आपण इथे केलेल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल पण माहिती पाहिली. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पण आपण इथे पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. उद्याचा जो टॉपिक आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा आहे. तर याच्यामध्ये बरीच उदाहरणं देऊन मी हे एक्सप्लेन करेन. त्याच्यामध्ये तुम्हाला रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, आरबीआयचं मौद्रिक धोरण काय असतं, हे सगळं माहिती पाहिजे. बँकिंगचं जर पॉसिबल असेल तर मी एखादा दुसरा क्वेश्चन ॲड करेन. तर बँकिंगची पण माहिती वाचून या. जर पॉसिबल झालं तर ते क्वेश्चन्स पण मी ॲड करेन. तुमचा स्कोर पटपट लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा आणि उद्याचा टॉपिक व्यवस्थित अभ्यासून या. क्वेश्चन 10 घेण्याचं रिझन मी लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की जर मी क्वेश्चन्स जास्त घेतले तर कदाचित एक्सप्लेनेशन कमी होईल. तर त्यामुळे क्वेश्चन्स जे आहेत ते सध्या इकॉनॉमिक्सचं ॲटलिस्ट तुमचं बेसिक कव्हर होईपर्यंत क्वेश्चन्स कमी राहतील. त्याच्यानंतर आपण क्वेश्चनची संख्या ही 100% वाढवणार आहोत. तर आय होप आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला समजलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. ज्यांचा स्कोर चांगला आला त्यांचं अभिनंदन, ज्यांचा कमी आलेला आहे त्यांचं नेहमीप्रमाणे की इकॉनॉमिक्स हा अवघड वाटणारा सब्जेक्ट असूनही आपण अटेम्प्ट करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं सुद्धा अभिनंदन आणि नक्कीच आत्ता जेवढा स्कोर येतोय त्याच्यापेक्षा जास्त स्कोर तुमचा नेक्स्ट टाइम नक्कीच येईल. कारण ज्या कन्सेप्ट तुम्हाला टफ वाटत होत्या त्या कन्सेप्ट आता थोड्याफार तुम्हाला सोप्या वाटत असतील. तर आय होप की तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत इकॉनॉमिक्सच्या लेक्चरबद्दल त्या मी फुलफिल करत आहे. जर आवडत असेल लेक्चर तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.